शिवांसोबत खेळत बसले होते, कारण की तो खूप जास्त खेळकर आणि खूप जास्त आगाऊ झालाय आणि सारखं त्याच्यासोबत खेळायचं असंच त्याचं असतं. मग काय स्वयंपाक पण करायचा होता. मग किचनमध्ये आले आणि मग स्वयंपाक करायला सुरुवात केली. मग पटापट ज्वारीच्या भाकरी केल्या आणि भाकरी केल्या आणि भाजी पण करायची होती. मग भाजी काय करायची विचार करत होते. मग वांग्याचं भरीत करावं असा विचार केला. मग वांग्याचं भरीत करायला वांगं गॅसवरती भाजून घेतलं आणि मग एका कढईमध्ये तेल घातलं, कांदा, टमाटर, कोथिंबीर, हळद आणि लाल तिखट वगैरे सगळं घातलं आणि मसाला चांगला भाजून घेतला आणि वांग्याचं जे भरीत करायचं त्यासाठी वांगं भाजून घेतलं होतं ते चांगलं स्मॅश केलं आणि ते त्याच्यामध्ये घातलं. मस्तपैकी मसाला भाजलेला होता ते वांगं पण त्याच्यामध्ये घातलं आणि मिक्स केलं. मग असं वांग्याचं भरीत बनवलं मी. त्याच्यानंतर म्हटलं शिवांश काय करतोय बघावं, कारण की त्याच्यासाठीच पटपट स्वयंपाक आवरला होता मी. मग त्याला बघायला गेले बेडरूममध्ये तर श्री सोबत चांगला मस्त खेळत होता तो. कारण मी काम करत असले तर श्री त्याला घेतो आणि त्याला जरा सांभाळतो थोड्या वेळासाठी. मग नंतर शिवांशला घेतलं मी आणि म्हटलं त्याला थोडा वेळ झोपवूया. कारण मला बाकीचं पण काम असतं त्याच्यामुळे त्याला झोपवलं तर मला बाकीचं काम करता येतं. पण त्याला बघून तर असं वाटत नाही की तो झोपणार आहे. उलटं तो मलाच झोपवेल आणि असंच होतं. त्याला झोपायला लागले की मलाच झोप येते.